आधीच्या व्हिडिओमध्ये बॅटर कसं तयार करायचं हे बघितलं. आता यापासून क्रिस्पी आणि मस्त असा हा मैसूर मसाला डोसा कसा तयार करायचा आहे तर हे बघूया. सगळ्यात आधी मैसूर मसाला डोसा करण्यासाठी एक लाल चटणी तयार करायची असते, ती सगळ्यात आधी बघू. त्यासाठी पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, 2 चमचे चना डाळ, 2 चमचे उडीद डाळ घेतली, ती छान भाजायची. थोडासा चिंचेचा तुकडा घालायचा, आलं लसूण पेस्ट घालायची, कश्मीरी लाल मिरची इथे घातलेली आहे. त्यानंतर थोडा कांदा घालायचा, तो परतवून थोडंसं पाणी आणि मीठ घालायचं, थोडीशी साखर घालून आता याला 1-2 मिनिटं छान वाफ काढायची. इथे थोडीशी हळद सुद्धा घालायची, जी मी विसरली नंतर घातली. त्यानंतर हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचं. तर आपली ही मस्त चटपटीत अशी मैसूर मसाला डोसाची चटणी तयार आहे. आता मैसूर मसाला डोसा कसा तयार करायचा हे बघूया. तर जे आपण तयार बॅटर घेतलं होतं त्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालून हे बॅटर छान असं तयार करून घेतलं, थोडं पाणी घातलं आणि याचा डोसा तयार केला. तर हा पहिलाच डोसा आहे. तुम्ही बघू शकता या तव्याला मी मस्त थोडंसं तेल लावून ग्रीस करून ठेवलं होतं आणि त्यानंतर 5 मिनिटच ठेवलं. त्यानंतर थोडासा पाण्याचा ठपका दिला, पुसून घेतलं आणि हे डोसा बॅटर छान पसरवून घेतलं. आता यावरती ही जी तयार चटणी होती ती घालायची, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, त्यानंतर थोडासा बीट किसून घेतला होता तो घालायचा आणि जी आपण बटाट्याची तयार भाजी केलेली आहे ती यामध्ये घालायची, छान स्प्रेड करायचं. कोथिंबीर घालायची, थोडंसं बटर घालायचं. सुरुवातीलाच बटर लावायचं जेव्हा आपण हे सगळं घालतो त्याआधी. आणि हे बघा मस्त आपला हा मैसूर मसाला डोसा तयार आहे. याला कट करायचं, सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत एन्जॉय करायचं. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. बाय.